जेव्हा जम्मूमध्ये युद्ध चालू होते ना, तेव्हा फौजी फॅमिलींसाठी खूप असं म्हणजे टेन्शनचे दिवस होते. का बरं रडतोय आणि बेटा? तेव्हा हे बघा आम्हाला देखील म्हणजे हात काढ घरी ना तू. जावं लागलं होतं आणि इथं किशोर रडत होता, हं? "मम्मी मला घरी नाही जायचं पप्पांना सोडून, मी क्वार्टरवरच राहील नाही पप्पांसोबत," असं जायचं? तो म्हणत होता. पण काय करणार, आम्हाला एमर्जन्सी मेसेज मिळाला की तुम्हाला अगदी म्हणजे अर्ध्या तासाच्या आत क्वार्टर खाली करायचं आहे आणि घरी जायचं आहे, असा आम्हाला मेसेज मिळाला. तर मग तेव्हा लगेच आम्ही पटापट असं कामाला लागलो. 4 दिवस तर अगदी म्हणजे टेन्शनचे दिवस होते. ना धड जेवण ना काही. पण तरी पण मुलांसाठी करावंच लागत होतं. रात्री ब्लॅकआउट होऊन जात होतं. रात्रीचे भांडे वगैरे तसेच सोडून रात्री झोपायचो आणि सकाळी उठल्यावर सगळी कामं वगैरे आवरायचो. आणि तर हे बघा किचनला देखील मी म्हणजे किचनच्या खिडकीला एक शॉल लावून ठेवली होती, जेणेकरून जर थोडाफार लाईट चालू केला तर बाहेर उजेड जायला नको म्हणून. मग त्या दिवशी निघायचं होतं, तर त्या दिवशी ट्रेनमध्ये घेण्यासाठी थोडं जेवण बनवलं. त्याच्यानंतर घरी खाण्यासाठी जेवण बनवलं. जेवण केलं आणि दुपारी हे बघा इथं गाडी आलेली होती. इथं आता आम्ही निघालेलो आहेत रेल्वे स्टेशनला. तर रेल्वे स्टेशनला आज रात्रभर आम्ही थांबणार आणि दुसऱ्या दिवशी ट्रेनमध्ये जाणार, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन होती आणि आमचं रिझर्वेशन नव्हतं. आमच्यासोबत एक मराठी ताई होते ना, त्यांचं केलेलं होतं पहिलेच रिझर्वेशन, तर त्यांच्या शीटवर आम्हाला जायचं होतं, कारण ते भाऊ पण येणार नव्हते. मग भाऊंचं एक शीट होतं एक्स्ट्राचं. तर अशा वेळेस तर सरकारने पण म्हणजे हे दिलेलं होतं की म्हणजे फौजींना आणि फौजीच्या फॅमिलींना सपोर्ट करा म्हणून, काही ते तिकीटचं एवढं टेन्शन नव्हतं. तर हे बघा घरून निघालो. त्या ताईंना पण मध्ये घेतलं होतं रस्त्यातच. त्यांचं क्वार्टर थोडं पुढे होतं. त्याच्यानंतर मग इकडे हॉटेलमध्ये आलो. इथं रूम बुक केलेल्या होत्या. इथं आम्ही रात्रभर थांबलो आणि सकाळी 4:30 वाजता उठून 6ला नाही 5:30ला आम्हाला ट्रेन होती, तर 4:30ला उठलो. तर 5 वाजेपर्यंत आम्ही इकडे आलो होतो. पण ट्रेन आहे ना लेट झाली, 2 तास लेट झाली होती. मग तिथं वाट पाहत बसलो. यांनी आम्हाला बसवलं ट्रेनमध्ये आणि हे पुन्हा ड्युटीच्या इथं गेले. जोपर्यंत हे आमच्यासोबत होते ना, तर तोपर्यंत असं काही हे वाटत नव्हतं. पण जेव्हा हे आम्हाला सोडून पुन्हा म्हणजे ड्युटीच्या इथं गेले ना, खूप वाईट वाटायला लागलं होतं. अगदी चेहऱ्यावर हे वाटायला लागलं होतं. मुलं पण विसरले, मुलं खेळायला लागले होते ते ट्रेनमध्ये, कारण त्यांचे मित्र वगैरे पण त्यांच्यासोबत होते. त्याच्यानंतर मग आम्ही मलकापूरला उतरलो. मलकापूरवरून जळगावला गेलो. जळगाववरून मग आम्ही बहिणीच्या गावी गेलो. असा माझा त्यावेळचा हा ब्लॉग होता. एडिट करायला जरा उशीर झाला. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.